नमस्ते भाइयों। 16 सितंबर परम पूज्य विद्यानंद सागर जी महाराज जी का जन्मदिन और उसके अवसर पर यहाँ पर 15 की रात और 16 का बहुत बड़े पैमाने पर सत्संग चलता है। उसी उपलक्ष्य में यहाँ पर राजस्थान से पधारे हुए हमारे स्वामी जी, यानी उनका और स्वामी जी का एक अच्छा ताल्लुकात है। तो मैं आपका परिचय और साथ ही आपका और हमारे बोपला गाते गांव के महाराज जी का संपर्क कब से है, इसके बारे में जानकारी देना। हरि ओम। ओम नमो नारायण। मैं स्वामी राघवानंद गिरी, हनुमानगढ़ राजस्थान से। और यहाँ जो महाराष्ट्र की भूमि पे महाराज जी से संबंध, महाराज जी का जो एक स्नेह है, मार्गदर्शन है, प्रेम है, पिछले लगभग आप ये समझो कि 2015 में हमारी स्वामी जी से भेंट हुई हरिद्वार में। तो हरिद्वार में कार्यक्रम चल रहा था आश्रम में, स्वामी जी भी कार्यक्रम में पधारे हुए थे और हम जो है उस समय वहाँ अपना जो हरिद्वार में आश्रम है, श्री कृष्ण निवास आश्रम, संन्यास रोड कनखल हरिद्वार में, तो वहाँ हम उस समय शिक्षा प्राप्त कर रहे थे। तो उस समय स्वामी जी का वहाँ कार्यक्रम में आगमन हुआ और स्वामी जी थे। स्वामी जी के साथ में हमारे जलगांव से स्वामी जी अभी भी यहाँ कार्यक्रम में पधारे हुए हैं, स्वामी अद्वैतानंद सरस्वती जी। और उस समय जो है मतलब वो एक समय, मैं उसको स्वर्ण काल कहूँगा भी। समय जो रहता है, अगर उसमें किसी आपके जीवन में अच्छे संत का आगमन हो, अच्छे इंसान का आगमन हो जाता है, तो आपका जो जीवन है उसमें एक नया जो है मतलब कि उजाला, या फिर ऐसा कहें कि जीवन में एक नई उमंग, नया उत्साह है, क्योंकि संत सन्निधि। और उस समय तो क्योंकि जब हम पहली बार किसी से मिलते हैं तो एकदम से तो सब इतना किसी के बारे में नहीं जान पाते हैं, लेकिन जैसे जैसे स्वामी जी से पहली बार हम मिले, फिर उसके बाद में बाबा जी ने 2017 में यज्ञ किया था। तो आपसे भी उस समय हमारी गाते गांव में, हाँ गाते गांव में आपकी भी, आपसे भी उस समय हमारी भेंट हुई थी यज्ञ में। तो उस यज्ञ में आना हुआ। आने के बाद फिर जो बाबा जी का एक कहते हैं कि काफी दिन यज्ञ में रहे, तो एक बाहरी स्वरूप होता है, ठीक है, संत का, और एक जो है मतलब भीतर का जो स्वरूप रहता है, और फिर जो मतलब कि व्यवहार है इनका, जो एक प्रेम है, बच्चों की तरह मतलब समझाना, प्रेम करना। और अगर मैं यूँ कहूँ कि शिक्षक की तरह कभी कभी कोई गलती है तो वहाँ मतलब कि भी ऐसा नहीं होना चाहिए, तो मार्गदर्शक के रूप में भी। और मैं ये कहूँगा कि मेरे ज़्यादा जो मतलब आइडल के रूप में बाबा जी रहे हैं, जिनका मार्गदर्शन मुझे उसके बाद तो फिर समय समय पे लगभग हर साल में, 2 साल में जैसे कोई कार्यक्रम रहता है तो कार्यक्रम में आना जाना जो है। फिर राजस्थान में भी यज्ञ हुआ तो उस समय बाबा जी से मैंने प्रार्थना की कि आप जो है यज्ञ में पधारे। तो फिर बाबा जी ने भी अपनी उपस्थिति, वहाँ बाबा जी उपस्थित रहे, पहुँचे बाबा जी भक्तों के साथ में। तो 2015 से लेके अभी तक, ये 2025, तो 10 साल हो गए। लेकिन ये कल की सी बात लगती है, क्योंकि जब जीवन में आपको कुछ अच्छा सीखने को मिलता है, समाज में आप जीते हैं एक संत के रूप में, तो वो जीवन जो है आपका बहुत ही समाज के लिए भी
आपका जीवन एक आईने के जैसा होता है कि जैसे आप हैं वैसे मतलब दिखाई भी दें। तो वो जो मतलब दिखने का एक जो मेरे जीवन में, और जो जैसे बाबा जी का एक, बाबा जी कहते हैं कि सत्य संकल्पाचा दाता नारायण। तो जो सत्य के बारे में और सत्य का संकल्प और उस संकल्प को सीधी तक कैसे लेके जाना है, तो जीवन में कोई भी कार्य छोटा नहीं होता है, और अगर आपका संकल्प सच्चा है तो कोई भी कार्य आपके लिए फिर बड़ा नहीं होता है। तो ऐसी जो मतलब जिनसे मतलब समझ प्राप्त हुई, और मैं ये कहूँगा कि फिर भी वो 2015 का समय भी ऐसा रहा कि उस समय भी ज़्यादा देर नहीं हुई, लेकिन कभी कभी ऐसा लगता है कि कहते हैं कि देर होने का मतलब तब समझ में आता है कि जब देर हो जाती है। आप बहुत सारे संत महंतों को मिलने का आपको मौका आया होगा, लेकिन बाबा जी में विशेषता विविध क्या आपको लगी? विशेषता ये कि जो आज हम जो परमार्थ की बात करते हैं, भी संत का जो जीवन परमार्थ के लिए और समाज के लिए, देश के लिए, और एक अपने जो राष्ट्र निर्माण के लिए जो संत का जीवन होता है, वो तो उसके बारे में तो क्या कहना। उसके अलावा भी जो है मतलब कि बाबा जी जो एक जो बोलना है, तो बोलना क्या है कि जैसा उन्होंने जीना है वैसा उन्होंने बोलना है, और जैसा बोलना है वैसा जीना है। ये बहुत कम मतलब संतों का तो नहीं कहूँगा, भी संतों के बारे में तो क्या कहें, महापुरुषों के बारे में तो ये वाणी कुछ नहीं कह सकती, लेकिन जैसा मतलब देखती है आंखें, जो देखती है, और जैसा देखने के बाद जैसा नहीं होता है, जैसा सुना जाता है वैसा देखने से जो नहीं होता है, लेकिन यहाँ जो है जो सुना जाता है और जो देखा जाता है वो एक है। आप बाबा जी के जन्मदिन के अवसर पर जी क्या कहना चाहते हैं? बाबा जी के जन्मदिन पे मैं क्या कहूँ, जैसा तुम जियो हजारों साल बोलते फिर जी। और तुम्हारे हाथ से ये हो, ऐसा आप क्या प्रार्थना करोगे? प्रार्थना, हाँ, अगर बात है प्रार्थना की तो मैं भोले बाबा महादेव से यही प्रार्थना करूँगा कि बाबा जी जो है स्वस्थ रहें और दीर्घायु हो। और इसीलिए कहूँगा मैं दीर्घायु कि हमें जो है इनकी ज़्यादा ज़रूरत है, युवा पीढ़ी को ज़्यादा ज़रूरत है, क्योंकि जो समाज है भगत समाज है, और भगत समाज इसीलिए कहूँगा मैं कि हमारा जो जीवन है वो क्या रहता है कि इसमें जब समय होता है तो समझ नहीं होती है, और जब समझ आती है तो समय चला जाता है, समय नहीं रहता है। और बड़े ही मतलब कि वो शिष्य है, बड़े ही वो भगत, और जो जिनको अपना मार्गदर्शक मानते हैं, उनके अंतःकरण का अगर मतलब भी कोई अंधकार दूर करता है तो वो केवल गुरु करता है, या फिर गुरु रूप में कोई संत जिसकी सन्निधि प्राप्त होती है जीवन में, जिनका मार्ग दर्शन मिलता है, और जो जीवन यात्रा को एक नई दिशा देते हैं और नई जो है एक दशा देते हैं। ऐसे संत तो जिनका जीवन ही परमार्थ के लिए है, जो अपने लिए नहीं जीते हैं। जैसे सूरज है तो सूरज जो है वो रोशनी देता है तो पूरे संसार को मतलब उजाला देता है। धन्यवाद। तो मैं बाबा जी के जन्मदिन के लिए यही कहूँगा कि कहते हैं कि रस्में रिवाज है इस जहां में,
जो मनाई जाती है, वरना सूर्य जो है, सूर्य का कहाँ जन्म दिवस होता है। इसी के साथ धन्यवाद। 16 सप्टेंबर बाबाजी विद्यानंद सागर महाराज परमपूज्य यांचा 53वा जन्मदिवस आणि बाबाजीवर प्रेम करणारे, बाबाजींचे एक बंधुतुल्य असलेले आमचे जळगावचे स्वामीजी यांची वारंवार भेटण्याचा योग आला आणि आज जन्मदिनानिमित्त स्वामीजी आपण काय सांगू इच्छिता? जन्मदिवस तर तसा संन्यासाची तो परंपरा नाही आहे, परंतु हे भक्त मानवता आहे म्हणून तो जन्मदिवस मानला जातोय। आणि तसं महाराजांच्या बद्दल तर ते स्पष्ट वक्ता सुखी भविता, त्यांना त्या गोष्टीचे काही हेच नाही, हे भक्तांच्या इच्छे खातर केलेला जन्मदिवस आणि त्यांची काही प्रांजली इच्छा ती नाही आहे। पहिलेही मला कधी आठवली तशी त्यांच्या जीवनामध्ये माझा आणि त्यांचा भरपूर जुना संपर्क आहे। तुमचा कधीपासूनचा संपर्क आहे? 2010 8 ते 10 पासूनचा संपर्क आहे। अशा काही आठवणी की ज्या समाजाला देशाला शेअर करावं वाटतात, अशा काही आठवणी सांगाल का? भरपूर आहे, 2-3 सांगाल महत्वाच्या अशा हटके। नाही, त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं आहे की ते जे वाणी आहे त्यांची, असं वाटतं की सरस्वती त्यांच्या तोंडावर जिभेवर बसलेली आहे। त्यांच्या जिभेवरती सरस्वती बोलून त्या वाणीचा प्रचार करते, म्हणजे भद्रम करणे विष्णुयामध्ये वाहा असं त्यांच्या म्हणजे वाक्य असं वायकावे असं वाटतं समाजाला। त्याच्यामुळे ते समाजाला प्रेरणाचा स्रोत आहे। अनुशासन मग ती वाणी असल्या कारणामुळे ते प्रगतीचं एक स्रोतच आहे आणि विद्यार्थ्यांसाठी तर खूप आवश्यकता आहे त्या गोष्टीची। त्यांचं कोणतं कार्य आपल्याला मनापासून आवडतं? असं कुठलं कार्य नाही की ते आवडत नाही असं ते सांगा, म्हणजे मी त्याच्या बोलतो तुम्हाला। अच्छा, एका बाजूला संत हे संपत्तीच्या मागे लागलेले दिसतात आणि बाबांचं मात्र 0 बँक बॅलन्स किंवा खिशातही नसतात, असे संत भेटणं दुर्मिळ। मग कधी लोक म्हणतात गाडी वगैरे, ते नको नको। मला आठवतंय एका वेळेस तर वाढदिवसाला 10-11 लोकांनी अंगठ्या घातल्या, त्या परत दिल्या, म्हणजे संतांनी संग्रह करायचा नसतो आणि मालमत्तेचा, धनाचा, तर हा एक वेगळेपणा दिसतो। याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? त्याच्यात तीळपात्र शंका नाही, त्यांचा संग्रह विषय नाही त्यांच्या जीवनामध्ये। आम्ही बऱ्याच वेळा तीर्थयात्रा करतो, त्यांच्याबरोबर बरोबर असतो, संग्रह नाही, या भक्तांच्या इच्छा खातीर करावं। काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला जसं शरीराचं जीवन व्यापन करण्यासाठी अन्न एक आवश्यकता आहे, तसं साधन गाडी घोडी हे उदरनिर्वाहाचं साधन आहे, त्याला लोक कशा दृष्टीने बघतात तो त्यांचा भाव आहे। परंतु तो त्याच्याशी या विषयांना भावाशी मधील संबंध असतो, पण त्यांचा भावच नसल्या कारणामुळे तो विषय नाही। कोणी काय पाहावा त्याचा विषय त्यांनी कोणता चष्मा लावलेला आहे। 53व्या जन्मदिवसानिमित्त तुम्ही त्यांच्याबद्दल तुमच्या अनुभवातून समाजाला, राष्ट्राला काय सांगू इच्छिता? समाजाने त्यांच्याकडनं घ्यावा, जो बोध ते द्यायला बसलेला आहे तो घ्यावा, हेच त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे। लोक एकत्रित यावे आणि लोकांनी त्या समाजात त्याच्या वाणीतून काहीतरी ते अनुसरात करावं, हीच त्यांची तळमळ आहे। एरवी लोकांना हेच सांगता की बुवा काहीतरी शिका, तुम्ही याच्यातून पुढे चाला, तोच या समुदायातून सामुदायिक कार्यक्रमातून सांगण्याचा उद्दिष्ट राहतो, बाकी दुसरा काही त्याच्यामध्ये विषय नाही। धन्यवाद। आपण मराठवाडा नेता यूट्यूबला जे मत व्यक्त केला त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे। धन्यवाद। हरिओम। एक कवी, एक संवेदनशील व्यक्तिमत्व, माणसातला देव माणूस, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, या भूमिकेतनं जगणं हे खूप अवघड असतं। पण बाबाजी लेखक म्हणून काही पुस्तक लिहिली, गायक आहात, कीर्तनकार आहात, आणि एका बाजूला बाजार बुजगावण्या संतांचा बाजार भरला असताना आपण म्हणजे अर्थकारणापासून दूर राहून आपण वाटचाल आतापर्यंत यशस्वी कसं काय केलात आणि कितव्या वर्षापासून
तुम्ही म्हणजे या क्षेत्रात आहात, किती वर्ष झाले याचं थोडक्यात सांगावं. ओम नमो नारायण. सर्वप्रथमतः मी मराठवाडा नेता यूट्यूब चॅनल आणि त्याचे संपादक असलेले श्री सन्माननीय रामेश्वरजी बद्दर, जे गेले 20 वर्षापासून माझे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या जीवनाचे साक्षीदार आहेत, त्यांना धन्यवाद देतो. माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून त्यांनी इथं आमच्याशी संवाद करण्यासाठी इथपर्यंत ते पोहोचलेत. या निमित्ताने माझे परमस्नेही परममित्र असलेले स्वामी अद्वैतानंदजी महाराजही उपस्थित राहिले. माझे परमस्नेही स्वामी राघवानंदजी महाराजही राजस्थानहून उपस्थित राहिले. आणि थोडक्यात बद्दरजी, एखाद्या गोष्टीला जर धारण करायची असेल, एखादं ध्येय जर गाठायचे असेल, तर ते ध्येय लगेच गाठता येत नाही. त्या ध्येयामागे एक विशिष्ट साधना लागते, एक विशिष्ट निष्ठा लागते. जोपर्यंत हे पहा, तुम्ही चालत असताना 2 पाऊल चालले, पुन्हा तिसरी काहीतरी तुम्हाला वस्तू दिसली, तिच्या मागे जर लागले तर तुमचे ध्येय सुटून जातं. बरोबर. तुमच्या जीवनामध्ये आसक्ती अनेक प्रकारने प्रवेश करत असते, पण संन्यासीचे ध्येय आहे ईश्वरापर्यंत जाणे. बरोबर. सा विद्या या विमुक्त आहे, समस्त बंधनातनं मुक्त होऊन तो त्याचे ध्येय निवडवतो. म्हणून मी माझ्या ध्येयाशी एकरूप होऊन माझे मार्गक्रमण करत चाललो. याच्यासाठी तुमच्या ध्येयामध्ये जर एखादी गोष्ट बाधा बनत असेल तर त्या गोष्टीला तिथंच सोडणे, त्या गोष्टीला तिथंच सोडून देणे. आणि जर तुम्हाला ती गोष्ट सोडता येत नसेल तर तिच्याप्रती पुन्हा पुन्हा चिंतन तरी करायचे नाही. म्हणून अशा पद्धतीने गेले मी 26-27 वर्ष हा प्रवास करतो. 26-27 वर्षामध्ये पूर्ण देशाचे 9 वेळा मी भ्रमण केलेले आहे. 734 जिल्हे मी भ्रमण केलेले आहे. हो. आणि बस माझे कामच हे आहे, फिरत राहणे, धर्म प्रचार करत राहणे. हो. वास्तविक धर्माचा प्रचार मी काही करू शकणार नाही. हो. धर्म एक अफाट समुद्र आहे, धर्माची नीती गहन आहे. हो. ती तुमच्या माझ्या अल्पज्ञानाला ते गवसणी घालणं, अल्पज्ञानाला ते कळवता येणार नाही. अशा प्रकारे धर्माची नीती फार गहन आहे. आणि म्हणून मी माझ्या गेल्या 26-27 वर्षापासून मार्गक्रमण करत करत चाललेलो आहे. हे पहा, या जीवनामध्ये आता न कोणाकडून टाळ्यांची अपेक्षा आहे, ना डोक्यावर एखादा ताज बांधायची अपेक्षा आहे, ना कुठं मंदिर बनवायची अपेक्षा शिल्लक राहिलेली आहे, ना कुठं आश्रम बनवायची इच्छा शिल्लक राहिलेली आहे. हो. फक्त एकच की हे परमात्मा अनंत अनंत संकटांचा सामना करण्याची क्षमता तू दिलेली आहे. पण इथूनही पुढे उर्वरित जीवनासाठी कोणाजवळ लाचार होण्याची वेळ येणार नाही, एवढीच मी परमात्माला प्रार्थना करतो. कारण काय, परमात्माची माया एवढी प्रबळ आहे. यन माया वशवर्ती विश्वमखिलम ब्रह्मादिदेवासुरा. ही माया ऐन वेळेला सुद्धा माणसाचे पतन करते. म्हणून परमात्माचे असं नाही की मी 26 वर्षापासून भ्रमण करतो मी जिंकून गेलो, तसं नाही. मला कोणाशी जिंकायचे नाही, मला फक्त स्वतःला जाणायचे आहे. हो. हे सर्व माध्यम चाललेलं आहे. हो. कीर्तन होत्या, प्रवचन होता, कथा होता, कीर्तन होता. तुम्ही आताच म्हणले या जगामध्ये निसंग्रह तुम्ही धनापासून अलिप्त राहून तरी धर्म कसा होईल. धनाचा उपयोग करायचा आहे, त्याचा संग्रह करायचा नाही. माझ्याकडे ही लाखो रुपयांची दान येतं, लोक देता, भक्त देता, मी त्याच्या जेवढा आहे तेवढा उपयोग करतो. जे झालं ते तिथंच. तुम्ही पाहिले असेल, हेच सर्व मुलं होते. आता ज्यांनी तुम्हाला मुलाखती दिल्या, ह्याच लोकांच्या बळावर एवढले मोठमोठे यत्न केले. हो. हे काही बिनाधनाचे तर नाही झाले. तुम्ही सर्वच पाहिलं त्याची भव्यता, त्याची खर्चिकता किती असेल. हो. हे काही बिनाधनाचे तर होत नाही. हो. धनाचा सदुपयोग करायचा. म्हणून माझे काम होतं फक्त एक, कमळाचे फूल पाण्यात राहतं पण सतत पाण्यापासून कोरडं राहतं. तसं साधूचे जीवन पाहिजे. धनाने काय पाप केलं. मी तर माझ्या शिष्यांना सांगतो, खूप पैसे कमवा, पण त्या पैशांच्या आहारी जाऊन बसू नका. पैसे कमवून जिथं सोडायची वेळ आली तिथं सोडून द्या. समजा अचानक जर तुम्ही
जर आमच्यासमोर मृत्यू आली, सांगून आली की मी येईल तुला घ्यायला, तुमच्यासमोर सर्व वैभव आहे, तर तुम्हाला ते सोडताना किती त्रास होईल? ठीक आहे, मृत्यू अनाशा येते घेऊन जाते, तो भाग वेगळा. पण जर तोडून आलं तुम्हाला की तुमची मृत्यू मी येणार आहे 2 तासाने, तुमचे हे सर्व वैभव, तुम्हाला सोडताना किती त्रास होईल? बरोबर. आणि संन्यासी फक्त तेवढंच काम करतो, तो सतत सोडायचा अनुभव घेत असतो, त्याच्यामुळे त्याला काही त्या वेदनेच्या जाणीव होत नाही. राहिला प्रश्न माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आता आमचे परमपूज्य महाराजजींनी सांगितलं की हे साधू संन्यासीच्या काही वाढदिवसाचा प्रश्न येत नाही. हा भक्तांची इच्छा असते. गेल्या 20-22 वर्षापासून इथं हा उत्सव मनवला जातो. दर वर्षाला भक्त मोठ्या आनंदाने उत्सव करतात. त्याला त्यांच्या रीमध्ये री ओढणं आपलं काम आहे. वास्तविक तर पहा, वास्तविक माझी सर्वांना सूचना आहे. आता जसं तुम्हाला सर्व मुलाखत देणाऱ्यांनी सांगितलं, तर माझी सर्वांना सूचना आहे, तुम्हाला माझे पाया पडता आलं नाही तरी चालेल, तुम्हाला मला दान दक्षिणा देऊन पुण्य करता आलं नाही तरी चालेल, फक्त तुम्ही जीवनामध्ये जिथं हे तिथून तुमच्या निष्ठेने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जे धन तुम्ही कमवता, कमीत कमी त्या धनाचा सदुपयोग तुम्ही तरी घ्या. म्हणून माझी प्रत्येक शिष्यांना सूचना आहे, तुम्ही चांगले जगा, तुमचे परिवार चांगले जगा, पती पत्नीमध्ये प्रेम ठेवा, तर तुमची येणारी पिढी जी आहे ती सात्विक बनेल, त्यांच्यावर संस्कार राहतील. नाहीतर आता आपण पाहतो संस्कारहीन समाज होत चाललेला आहे. वास्तविक आज समाजामध्ये, मी काल परवा एक गोष्ट सांगितली होती, ज्यांना खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे ते लोक मार्गदर्शक बनून बसलेले आहेत. म्हणून खरी मोठा गोंधळ झालेला आहे. खरा गोंधळ काय झालेला आहे, ज्यांना मार्गदर्शन पाहिजे तेच लोक समाजाचे मार्गदर्शन करायला लागलेले आहेत. आणि या एवढ्या मोठ्या इथं सोशल मीडियाच्या जगामध्ये एवढे मोठं पूर आलेला आहे, एवढा मोठा पूर आलेला आहे. प्रत्येकाच्या स्टेटसचे विचार भारी भारी सुंदर सुंदर, पण त्या विचाराच्या आणि त्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्यक्ष काही संबंधच येत नाही. प्रत्येक माणूस धर्म करायला काही ना काही लालसेने, हो तो ह्याच्या म्हणून धर्म करत नाही, तर मंदिरामध्ये जाणं माझे कर्तव्य आहे. हो मी या धर्मात जन्माला आलेलो आहे, परमात्मा माझा पालक आहे, या सृष्टीला चालवतो तो मलाही चालवतो, त्याची आरती करणं, त्याच्याजवळ नतमस्तक होणं हे माझे कर्तव्य आहे. तो कर्तव्याच्या भावनेने नाही, तो एक पुण्याच्या भावनेने करायला ते. आणि तुकाराम महाराज म्हणता, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवी दातार, कर्मापासून दुस्तर. जर पाप करण्याची बुद्धी त्याला देतो, तर मग पुण्य करण्याची बुद्धी मला कशी देतो? जर परमात्माच आम्हाला बुद्धी देतो तर दोघांना वेगळी कशी? म्हणून तुकोबाराय म्हणता की आम्हाला हे जे दुस्तर कर्म आहे, या दुस्तर कर्मापासून जर तुम्ही सुटले तर तुमची प्रत्येक क्रिया ही पुण्यमय बनून जाणार आहे. म्हणून मी माझ्या या वाढदिवसाचे औचित्य साधून फक्त माझ्या समस्त भक्तांना, तुम्हा सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की जीवनामध्ये भगवान ढूंढना आसान नहीं मेरे दोस्तों, इंसान बनना बहुत जरूरी है. ज्या दिवशी आपण माणूस आहे याची पूर्ण जाणीव आपल्याला होते, त्या दिवशी मात्र आपण सन्मार्गाला ऑटोमॅटिक लागून जातो. देव प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे. कुठे चालले? प्रत्येक श्वास सांसों की माला में सिमरू में पी का नाम. हो तुमच्या प्रत्येक श्वासाला परमात्मा उभा आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्याला शोधतो. फक्त त्याचे मूल कारण एवढंच आहे की आम्हाला आमच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. म्हणून माझी प्रार्थना आहे सर्वांना की तुम्हाला धर्माच्या नावाने पाखंड करू नका. धर्म नाही करता आला तर तुम्ही जिथे तिथून शांत तरी राहा, पण धर्माच्या नावाने समाजाची दिशाभूल होईल, समाजामध्ये पाखंड माजेल, विचारांमध्ये भिन्नता निर्माण होईल, असं कृत्य तरी करू नका. बाबाजी, मी सातत्यानं पाहतो तुमचा रेणापूरचा अकिनगिरी असतील, जाधव असतील, किंवा तुमच्या जन्मदिनाला अनेक लोक येतात. मी बघतो बरेच संत महंत, किंबहुना 99.99 संत महंताचं गरिबाला हा काय कसं चाललंय, चला व्हा बाहेर. पण तुम्ही श्रीमंतातल्या श्रीमंताला, गरीबातल्या गरीबाला काय, मग आमचे दगडे पाटील असतील,
आमचे जाधव असतील, आमचे मंत्री जे असतील, काय येड लागलं म्हणतात ना, काय ते सगळं तुम्ही कसं काय, कारण मला म्हणजे विश्वास बसत नाही एक गोष्ट काय. या गोष्टीचे ओलं उदाहरण तुम्ही घ्या ना, या गोष्टीचे त्यांच्याकडे जाण्यापेक्षा याचे उदाहरण तुम्हाला घ्या. बद्दरजी हे पहा, यांना माझं वेड नाही लागलं. वेड लागलेला माणूस काय करतो, वेड लागलेला माणूस आकर्षणात येतो आणि ते आकर्षण संपलं का ते वेडेपणा ऑटोमॅटिक उतरून जातो. हे माझ्या प्रभावात नाही आले, हे माझ्या प्रकाशात येऊन गेले. हो, प्रभाव नष्ट होऊन जातो आणि प्रकाश दिशा देऊन जातो. हे पहा, त्यांचेच नाव तुम्ही घेतलं, पण तुम्ही आता 20 वर्ष झाले. हो, तुम्ही अनेक साधू संतांकडे फिरून येता, अनेक ठिकाणी तुम्ही प्रत्येकाच्या जगद्गुरूंच्या व्यासपीठावर, आमच्या व्यासपीठावर, टमक्या व्यासपीठावर, मोठमोठ्या जे देशात नावलौकिक लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचून जाता. पण बद्दलजी थोडक्यात एवढं मला सांगा की तुम्ही माझ्यापर्यंत माझ्याजवळ बसताना तुम्हाला मनातल्या मनात तिथं जाण्याची गोष्ट आणि माझ्याजवळ बसण्यामध्ये काही फरक जाणवतो की नाही? कारण मी इथं एक आपलत्व जे आहे, एक संतत्व जे आहे, तिथं आपण जातो प्रतिष्ठासाठी कदाचित जातो, पण इथं आपलेपणासाठी जातो. इथं आश्रमामध्ये भांडे घासणारी एखादी काम करणारी महिला असेल, तिला सुद्धा जाऊन सांगा, ती सुद्धा तुम्हाला बाबाचे नाव सांगेल. जाऊ का बाबाकडे? म्हणजे तिलाही एवढा विश्वास आहे की मी बाबाशी प्रत्यक्ष बोलू शकते. बरोबर. त्याच्यामुळे बद्दरजी 20 वर्ष थोडी गोष्ट नाही. 2006ला मला वाटतं 2006च्या नोव्हेंबरमध्ये मी तुमच्या गांधी चौकच्या ऑफिसमध्ये आलो होतो. विवेकानंदांचा फोटो पाहिला होता. तुम्ही खुर्चीवर बसले होते, मी तुमच्या टेबल समोर उभा राहिलो, नंतर खुर्चीवर बसलो आणि त्यावेळेला मला भय्यू महाराजांची मी तारीख घेतली होती. त्या संदर्भात तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही मला म्हणले होते, अहो तारीख झाली का, काही हे केलं का, विमानाचं झालं का? मी म्हटलं नाही. तेव्हा तुम्ही म्हणले होते येणार नाही. म्हटलं नाही येणार तर विषय मिटला. हो, पुन्हा आपले संबंध तिथून. ही गोष्ट सत्य आहे की नाही? तुम्ही बाहेर भासतून कुठेही काही बोलू शकता, पण माझ्याजवळ बोलताना तुम्ही तुमची एक विशिष्ट बांधणी करून ठेवता. हे तर तुम्हाला तरी मान्य आहे की नाही? म्हणून बद्दरजी, हा जो आदर असतो, हे भीतीने कोणाचा आदर करता येत नाही. भीतीने कोणाचाच आदर करता येत नाही. आपण म्हणतो आदरयुक्त भीती, आदरयुक्त. आता हे सर्व मला आदरयुक्त भीता, हो, पण मी यांचा गुरु फार थोड्या वेळासाठी असतो. हे सर्व माझे मित्र आहेत. तुम्ही आणि मी खाली उतरल्यावर आपण कशा बोलतो, अहो प्रत्येक विविध विषयांवर आपली चर्चा होते. म्हणून मी थोड्या वेळासाठी संत आहे, थोड्या वेळासाठी गुरु आहे, पण जास्तीत जास्त वेळेसाठी मी तुमच्या मित्र आहे. मी या लहान लेकरांच्या मित्र आहे, मी यांच्या मित्र आहे, मी यांच्या मित्र आहे. हो, हे महाराज असतील आमचे 5-4 महाराज, ते मला गुरुस्थानी मानतात. हो, कायम मला म्हणतात. त्यांना मानू, पण मी कायम त्यांना माझा मित्र मानतो. माझे मित्र मान, आणि माझे मित्र याच्यासाठी मानतो की मला त्यांच्यामध्ये एक भविष्य दिसतं. आता तुम्हाला विशालने सांगितलं की बाबाने आम्हाला, हे त्या वेळेला माणूस जेव्हा जवळ येतो तेव्हा लक्षात येऊन जातात हा काय करू शकणार आहे. फक्त गाडी चालते, योग्य वेळेला फक्त तिला मोडून देण्याची जबाबदारी साधूची असते. त्या वेळेला फक्त त्यांना थोडा टर्निंग पॉइंट दिला का ऑटोमॅटिक गाडी सुसाट्याने चालते. मी यांना 4-4, 2-2 महिने जर यांच्यापासून गायब झालो तर हे बेचैन होता. हो, आणि हे परिवार तयार झालेले. म्हणून या आश्रमामध्ये प्रत्येकांचे स्वागत होतं. या आश्रमामध्ये, हा आश्रम एक असा आहे, इथं महिन्यात आठाला कमीत कमी 20 ते 25 साधू संत येतात. बरोबर. आणि असे भटकणारे साधू संत नाही, सर्व मठाधीश येत असतात. मला भेटण्यासाठी, कोणी का रस्त्याने जाताना कामानिमित्त. पण हा आश्रमामध्ये प्रत्येकाच्या यथोचित सन्मान होतो, प्रत्येकाच्या यथोचित सन्मान होतो. आणि हेच मला जीवनामध्ये करायचे आहे की मरेपर्यंत चांगला संत बनता आलं नाही तरी चालेल, मला मरेपर्यंत देव भेटला नाही तरी चालेल, पण एक सज्जन माणूस बनून मला कसं मरता येईल हा तोच माझा प्रयास आहे. बाकी दुसरं काहीच नाही. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन गेलो. मी देव पाहण्यासाठी निघालो, मला तर देव दिसला नाही, पण लोकांनी मी थोडं चांगलं आचरण करतो
तर लोकांनी मलाच देव बनवून टाकला. म्हणून माझी इच्छा आहे तुम्हीही जर या रस्त्यावरून चालले तर तुमचेही पाय पूजनीय बनायला वेळ लागणार नाही. हेच मी तुम्हाला माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने संदेश देतो. 100 किलो ज्ञान तुमच्याकडे असेल आणि 1 पावशेर जर आचरण तुमच्याकडे नसेल तर 100 किलो ज्ञानाची काही सुद्धा किंमत नाही. म्हणून या जगामध्ये पूजनीय बनण्यासाठी तुमचे पाय पहिले काट्यांवरून किती चाललेले आहेत ते महत्वाचे आहे. एवढं बोलतो. माझ्या शब्दांना पूर्ण विराम देण्याच्या आधी तुम्हाला काही विचारायचे असलं तर विचारू शकता. बाबाजी, मला राहून राहून एक उद्ध्वस्त कुटुंब व्यवस्था, होल थिंग इज दैट सबसे बड़ा रुपया, रमा रमी मध्ये म्हणजे गुरफटत चाललेला समाज, वाढत चाललेले वृद्धाश्रम आणि घटस्फोटित विवाहबाह्य संबंध, या सगळ्या परिस्थितीला हे फार गंभीर विषय आहे. हा मला आवडणारही नाही, पण मला राहून राहून भीती वाटते की उद्या आपल्या मुलांचं, नातवंडाचं, परतवंडाचं, माझ्या म्हणजे माझ्या नाही, या समाजातल्या सगळ्यांचं कसं होईल. भारत देश हा सुजलाम सुफलाम होईल आणि घर उद्ध्वस्त होईल अशी मला भीती वाटते. याबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? एकंदरीत उद्ध्वस्त कुटुंब व्यवस्था आपण बोललो, त्याच्या माझ्या दृष्टीने जर त्याला पाहायचा प्रयत्न केला तर माझ्या खूप पहिल्यापासून एक झेज बनलेला आहे. बरेच कुटुंब आर्थिक संकटाने उद्ध्वस्त होता. बरेच कुटुंब कौटुंबिक कलहातनं उद्ध्वस्त होता आणि बरेच कुटुंब सुजलाम सुफलाम असलेले कुटुंब एखाद्या व्यक्तीच्या व्याभिचारी जीवनामुळे उद्ध्वस्त होता. बरोबर, उद्ध्वस्तीचे अनेक कारणं असतात, उद्ध्वस्ताचे अनेक कारणं असतात. पण आज एकंदरीत उद्ध्वस्त होण्याचे जे मला कारणं दिसतात त्या कारणांमध्ये माझी पहिली जर हेडलाईन काय असेल तर ती म्हणजे या समाजामध्ये कुठल्याही गोष्टीची सहनशीलता राहिलेली नाही. पहिला माझा मुद्दा हा आहे. माझ्याकडे असले 12-14 मुद्दे असतील, पण पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो. समाजामध्ये कोणाला 40 वर्ष पती पत्नी एका बिस्तरवर आहे, पण पतीच्या मनात काय चाललं पत्नीला विचारता येत नाही आणि तिच्या मनात काय आहे ते त्याला विचारता येत नाही. हो, त्याच्यामुळे थोडं काय बोलायला गेलं तर एकमेकावर आदळआटप सुरू होते आणि सहनशीलता सर्वांची संपत चाललेली. दुसरी गोष्ट, जेवढं सोशल मीडिया आमच्यासाठी हिताचे आहे तेवढं सोशल मीडिया आमच्यासाठी घातक बी बनत चाललेलं आहे. आणि हे तुम्हाला कळत, प्रत्येकाला ते मान्य असेल असं काही माझं मत नाही, पण याच्यामध्ये जबाबदारी सोशल मीडियाची ही आहे की आम्ही काय काढायचे, हे काय करायचे, हे काय पाहायचे, हे काय बोलायचे आहे. आज या कुटुंब व्यवस्थेमध्ये पहा, 4 माणसं जर घरात बसले तर 4कडे फोन आहेत, कोणी कोणाशी बोलायला तयार नाही. एके ठिकाणी भक्ताकडे गेलो मी, भोजनाचा कार्यक्रम होता, आम्ही गेलो, पाद्यपूजा झाली, बसलो, मला कोणाचा फोन आला, तेव्हा मी फोन वापरत होतो. हो, फोन आला, मी फोनवर बोलायला लागलो. माझ्या बरोबरचे 4 माणसं, त्या परिवारातला माणूस, त्या परिवारात आजूबाजूचे शेजारी आलेले होते दर्शनाला, ते सर्व सोपांनी बसले. माझ्या फोनवर बोलणं झालं. त्या गोष्टीला 7 मिनिटं झाले. 7 मिनिटामध्ये माझे जेवण होऊन जातं. 7 मिनिटामध्ये एकही माणूस एकमेकाला बोलला नाही. मी फोन ठेवून बसलो, 7 मिनिटामध्ये एकही माणूस एकमेकाला बोलला नाही. सांगा आता कुटुंबामध्ये सदस्य असून उपयोग काय आहे जर तिथं वैचारिक आणि तुम्ही एकमेकाला शुभ सकाळ, शुभ रात्र, किती सुंदर सुंदर मेसेज देता. अहो, इथं बाप बसलेला आहे, इथं मुलगा बसलेला आहे, तो बाप मुलाला गुड नाईट पप्पा म्हणून जातो निघून. हो, पण प्रत्यक्ष बोलायची हिंमत होत नाही, इच्छा होत नाही. म्हणजे आम्ही सोशल मीडियाच्या एकदम जवळ आलो, पण जिवंत माणसांपासून लांबत चाललेलो आहे. तुमच्याशी या विषयावर आपण कधीतरी फार सविस्तर चर्चा करू, 2 तास चर्चा करू. मलाही वाटतं हा विषय समाजाची गरज आहे, आपण त्याच्यावर बोलायला पाहिजे. हो, आपण आता वेळेअभावी, मलाही अजून 10 वाजले, मलाही बरेच कामं आहेत. बाबाजी, मी आपला खूप खूप ऋणी आहे. आपलं कृपाछत्र, आपला आशीर्वाद
आपला समाजात अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग. आणि मी पाहिलं की बरेच महाराज सगळा कॅमेरा आपल्यावर राहावा म्हणून इतर महाराजाला येऊ देत नाहीत, पण तुम्ही मात्र आग्रहानं सन्मानपूर्वक आणि जाताना त्यांची दक्षिणा बिदागी जे दिसतं ते अत्यंत मला महत्त्वाचं वाटतं. फक्त मराठवाडा नेता आणि रामेश्वरबद्दलच नाही किंवा आमचंच यूट्यूब नाही, सगळ्यांनी प्रगती करावी, सुखी समाधानी आनंदी राहावं. माझ्या दुःख अडचणी आपल्याला सर्व ठाऊक आहेत. परमपिता परमात्मा तुमच्यात पाहतो. कारण मला आठवतंय तुम्ही बोलणार नाही पण तुम्ही यज्ञ सत्यजित बसतो का रे, तुम्ही म्हणलात मी जाऊन घेऊन येतो सोनाला. असंच कृपा आशीर्वाद तुम्ही त्याच्या लग्नाला होतात. वारंवार प्रेम माझ्याच नाही, विशाल असेल, दगडे असतील, मंत्रीजी असतील, सगळ्यावर प्रेम, जाधव असतील, काय आमचे अप्पा असतील, सगळ्यावर तुमचं प्रेम आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या पद्धतीनं बऱ्याच वेळा तुमच्या सानिध्यातनं आमची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते, ती वृद्धिंगत व्हावी आणि एक भारत देश पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हावा, हीच आपल्या चरणी मागणं खूप खूप ऋणी आहे.